ज्या शाळेमध्ये मी होतो त्या शाळेमधली माझी आयडेंटिटी जी आहे ती लपवण्यात आली होती. इनफॅक्ट सगळे स्पॅनियर्ड्स होते, म्हणजे मॅनेजमेंट सगळी, म्हणजे फादर्स होते, सगळे बिशप्स होते. आणि त्याच्यामुळे त्यांनी असं मी नॉर्मल चाइल्ड असावा ह्या दृष्टीने इतर सगळ्या विद्यार्थ्यांना जे काही मुलांना जे खेळणं उधळणं अमुक तमुक असं जे काही म्हणतात त्या सगळ्या ह्याच्यामुळे माझी असणारी आयडेंटिटी त्यांनी लपवली होती. इनफॅक्ट म्हणजे प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपल असं म्हणा इथपर्यंतच मर्यादित होती. माझं नाव फक्त माहीत होतं, बट हू एम आय असं नाही, ते त्यांनीच ठरवलं त्या ह्याच्यामध्ये, म्हणजे लहानपणापासून त्याच्यामध्ये. कुठली शाळा? सेंट स्टॅनिस्लॉज हायस्कूल बँड्रा. आणि त्या ह्याच्यामुळे शाळेमध्ये असणारा आपण कोणतरी एक स्पेशल आहोत अमुक आहोत असं काही फक्त ते प्रिन्सिपलकडे जातानाच एक हे होतं, नाही तर नॉर्मल ह्याच्यामधलं नॉर्मल हे ज्याला म्हणतो आपण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये होतो. तो मला ॲडव्हान्टेज फार मोठा मिळाला असं मी त्याच्यातलं मानतो की इतर विद्यार्थ्यांना जे काही करता आलं ते मलाही करता आलं त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे सेंटर ऑफ ॲट्रॅक्शन टीचर्सचा नाही, सेंटर ऑफ अट्रॅक्शन मित्रांचा नाही, अमुक नाही. ते माझ्याबरोबरचे जे फक्त 2 मित्र होते, त्यांच्या घरी मी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस त्यांच्या आईने ओळखलं तिथे की व्हॉट बेसिकली. आणि त्यांनी मग त्यावेळेस विचारलं की तुला माहिती आहे की नाही हे सगळं. तेव्हा ते म्हटले आम्हाला काहीच माहिती नाही आहे. आणि मी मग त्यांना असं सांगितलं की त्याला मित्राला सांगितलं की जे काही लपलेलं आहे ते म्हटलं होतं दडून राहिलेलं अधिक चांगलं आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून. ते एक आयुष्य मी असं मानतो. आणि त्याच्या बाहेर पडल्यानंतर मग कुटुंबामध्ये आल्या याचं कारण असं आहे की त्यांचं एक असं म्हणजे त्यांचं रिझनिंग दिस निर्णय वॉज टेकन बाय दी प्रिन्सिपल्स देमसेल्व्स. हां, त्याच्यावर काय ते म्हटलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये मग आमच्याकडे जे हे होतं सगळं म्हणजे टीचिंग स्टाफ असा होता की देवर सम ऑस्ट्रेलियन्स, देवर सम ब्रिटिशर्स आणि इंडियन्स रिक्रुटमेंट त्या ठिकाणी सुरुवात झाली होती त्याच्यामध्ये. आणि लेडी टीचर्सही त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करायला सुरुवात झाली होती. आणि असं कोणी आहे आपल्या शाळेमध्ये असं इतर कोणाला कळू नये हे त्यांचं पहिलं हे होतं. म्हणजे लाईक मी देअरवर आम्ही 3 जण असे होतो की ज्याच्यामध्ये यू कॅन से फ्रॉम वेल नोन फॅमिलीज त्या सगळ्या ह्याच्यामध्ये होते. त्या दोघांच्या संदर्भातही माझ्यासारखंच होतं की नाही एक त्या काळी एअर इंडियाचे मॅनेजर म्हणून जनरल मॅनेजर म्हणून होते. ही वॉज नेक्स्ट टू रतन टाटा त्यावेळेचे. ओके, त्यांचा मुलगा होता पण बोथ मायग्रेटेड लेटर, म्हणजे दी होल फॅमिली मायग्रेटेड त्याच्यामधले ते होते. आणि दुसरं अफगाण स्नो च्या नातेवाईकाचं एक होते त्या ठिकाणी. आणि हिअर सीन्स हिअर नो चाइल्ड त्याच्यातला असणारा एक भाग होता. आणि आमच्या शाळेमध्ये अशी होती की एक प्रिन्सिपलही त्यांनी ठरवलेलं होतं की हॉस्टेल असेल आणि एव्हरी वर्ग याच्यामध्ये 2 ऑर्फन्स असणार त्याच्यामध्ये. सो ती ऑर्फन्सची संख्यासुद्धा शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात होती. ते ऑर्फन्स लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी हॉस्टेलही त्या ठिकाणी चालवलं. काही जणांना राहायचं असेल तर मग ते हॉस्टेलमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये दुपारच्या ह्याच्यामध्ये लक्षात येऊ नये म्हणून असणारं त्यांनी कॉमन मेस असं असणारं सुरुवात केलं होतं त्याच्यामुळे इक्वलायझेशनची त्याला असणारं जे म्हणतो आपण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती मोठ्या प्रमाणात त्यांनी असणारं ते फॉलो केलं होती प्रोसेस तिथे. त्याच्यामुळे नॉर्मल चाइल्ड नॉर्मल लाईफ शाळेमधलं जे आहे ते ते हे आलं. नाही तर इतरांचं आपण बघतो की देर इज अ सेक्युलेटेड लाईफ आणि त्याला असणारं हे आहे. तुम्हाला काही जणं
वेगळे पाडता वेगळा ऑटोमॅटिकली तुम्ही होऊन जाता, कारण का ते काही त्या ह्याच्यामध्ये नाही. आणि दुसरं मी जसं म्हणालो की ह्याच्यामध्ये की घरी आल्यानंतर आणि मग कार्यकर्त्यांनी जे सगळे येतात तिथे मग हे दुसरं आयुष्य सुरुवात होतं. असे दोन्ही आयुष्य मी लहानपणापासून पाहत आलेलो आहे. आणि त्याच्यामुळे ते जे कॉन्ट्रडिक्शन्स आहेत ते कॉन्ट्रडिक्शन्स माझ्यानंतर जवळून बघितलेले आहेत. म्हणजे वन साईड इज अ पॅम्पर्ड लाईफ अँड वन साईड इज अ नॉर्मल लाईफ.